चंद्रपूर शहरात धूळ, खड्डे, अनावश्यक खोदकाम व महानगरपालिकेतील घोटाळ्याच्या विरोधात माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात चंद्रपूर महानगरपालिकेच्या समोर आंदोलन करण्यात आले। यावेळी पप्पू देशमुख यांनी आयुक्तांच्या गाडीवर पैसे उडवीत निषेध केला। यावेळी महास्वाक्षरी अभियान घेत सह्यांचे पत्र मुख्यमंत्री यांना पाठवण्यात येणार आहे। चंद्रपूर शहरात पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या सुरू आहे, त्यामुळे एकही रस्ता चालण्यायोग्य राहिलेला नाही। शिवाय धुळीचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे। रस्ते दुरुस्तीसाठी निधी आणि इतरही योजनांसाठी पैसा नसताना खोदकाम करून नागरिकांच्या जीवाशी खेळ कशासाठी, असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केलाय। घोटाळे करण्यासाठी पैसे आहेत, पण रस्त्याची डागडुजी करण्यासाठी मनपाकडे पैसे नाहीत। केवळ पैसे खाण्याचे काम मनपात सुरू असल्याचा आरोप करीत आयुक्तांच्या वाहनावर पैसे उधळण्याचे अनोखे आंदोलन देशमुख यांनी केले। केवळ कमिशनच्या लालसेपोटी स्वतःच्या कंत्राटदाराला, मर्जीतल्या कंत्राटदारांना काम मिळवून देण्यासाठी आमच्या महानगरपालिकेच्या अंतर्गत नको ते कामं केल्या जात आहे। 100 कोटीची भूमिगत गटार योजना 15 वर्षापूर्वी तयार करण्यात आली होती, ती आता खड्ड्यात गेली। आता 506 कोटीची नवीन भूमिगत गटार योजना करत आहे। अमृत पाणी पुरवठा योजनेमध्ये पहिल्या 234 कोटी रुपये खर्च झाले, पण पाणी नाही मिळाले। पुन्हा 270 कोटीची नवीन योजना आणली। 20 वर्षापासून रस्ते बनवणे, रस्ते खोदणे, रस्ते बनवणे, रस्ते खोदणे, यामुळे या शहरातील नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या। प्रचंड त्रास नागरिकांना भोगावा लागत आहे आणि तरी यांचं पोट भरत नाही। आमच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं, मनपाच्या आणि भ्रष्ट आमच्या लोकप्रतिनिधींचं पोट भरत नाही आणि म्हणून प्रतिकात्मक स्वरूपात आज आम्ही आयुक्तांच्या गाडीवर पैशाची उधळण केली महानगरपालिकेच्या समोर। आणि आज आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना 1 लाख नागरिकांच्या सह्यांचे पत्र पाठवण्याची मोहीम सुरू करत आहोत। प्रशासनाने, माननीय मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूरच्या नागरिकांच्या संतप्त भावनेची दखल घ्यावी, अन्यथा याचे वाईट परिणाम होतील, हा आमचा जनविकास सेनेचा शासनाला, प्रशासनाला आणि मनपाला इशारा आहे।